सकाळीच गेली लाईट नाही. परवाजी होती गावान पटांगरत चाललेलो सकाळी कॉलेजला तर कालोख पडलेला कारण जेलती लाईट गावान गेलो तर ही दोन परवाजी होती पटांगर याचं बी नाव गोल्या आणि यो पोऱ्या याचं पण नाव गोल्या. असाच रंजन नाक्यावर जाऊन बघला तर चालू होता इथं खड्डा बुंदाचं काम कारण पावसाळ्यात पडलेलं इथं खड्डा. स्वयंबाईच्या बरोबर निघलो खारघर स्टेशनला जायला. बाईनी लावलेला मस्त गाडीने एकविरायचा गाणी तुम्ही पण ऐका. ट्रेनमध्ये बसल्यावर भेटला सोहमबाई खेळत होता गेम ना. त्याच्या बाजूला होता दक्षबाई तो बी गेम खेळण्यान बिजी होता. सगळी पोरं हल्ली गेमच खेळताना कॉलेजला येताना दौरी. कॉलेजमध्ये गेल्यावर दिलं मॅडमनी पेपर कारण उद्या आहे ओपन हाऊस आणि म्हणजे जास्त मार्क भेटायसाठी स्वराज आणि ईशान दोघं पण मॅडमच्या बाजूलाच जाऊन उभं राहतं. मधल्या सुट्टीन जितबाई आणि पियुष दोघं आलती. दिली पियुष बाईची जितनी टपली ना मितांशी बाई डायरेक्ट वर्गात शिरलेला व्हिडिओ करायला लागलो तर लाजालाच लागला. आणि लाजत पण असा होता जसा की फोटोकारासाठी कोण पोज मागले कोणी. सकाळी दाखवलेलं मॅडमने पेपर मग सोहमबाईला आलता टेन्शन म्हणून बेंचवर बसून राहता डायरेक्ट. नाही यो बघा निमेश भाई गेम खेळत बसले. यो बघा यो पोरे आहे आमचा क्लासचा मॉनिटर आणि बघा काय खेळतं आता मारामारी. कॉलेज सुटल्यावर लागत होता ऊन म्हणून घेतली छत्री नाही काही झाला बघा तुम्ही. Hitting the wickets. Alex, you can stay with your original decision now. आलू रेल्वे स्टेशनवर तर चालू होती या कामगारांची मीटिंग आणि मग तसाच रिक्षान बसून निघलो घरी यायला. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका.